तर होम लोनचा इंटरेस्ट तुम्ही कशा प्रकारे कमी करू शकता यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. आणि या आजच्या कन्सेप्टमुळे लोकांचे लाखो रुपये सेव्ह झालेले, लोकांचे लाखो रुपये वाचलेले आहेत आणि तुमचे सुद्धा वाचू शकतात. जर फक्त तुम्ही या कानाने सोडून या कानाने सोडून दिलं नाही, तर या कानाने ऐकून इम्प्लिमेंट केलं तर तुमचे लाखो रुपये वाचू शकते. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. हाऊ वी कॅन रिड्यूस होम लोन. आपण होम लोन कसं कमी करू शकतो किंवा त्याचा इंटरेस्ट कसा कमी करू शकतो. सो पहिली आणि महत्वाची गोष्ट, आस्क फॉर लो इंटरेस्ट रेट. आणि पहिली आणि महत्वाची गोष्ट, होम लोन आपल्याकडे आहे, आपण लोन तर घेतो, बट लोन घेतल्यानंतर आपण बँकेत जात नाही किंवा बँकेला व्हिजिट करत नाही. होम लोन तर आपण घेतो, ईएमआय पे करत राहतो, बट पुन्हा कधीच बँकेकडे जाऊन एकदाही व्हिजिट करत नाही. ईएमआय सुरू आहे ना, चाललंय माझं, चाललंय. ठीक आहे, आता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. ज्या कोणत्या बँकेतून तुम्ही लोन घेतलेलं आहे, जे काही तुमची बँक असेल, त्या बँकेत तुम्हाला व्हिजिट करायचंय तुमच्या बिझी शेड्यूल मधून. तर सगळ्यांना पुढच्या 2 दिवसात बँकेला एकदा व्हिजिट करायचंय. प्रयत्न केला तर फायदा झाला का? तर यस, खूप जणांना ऑलरेडी फायदा झालेला आहे. आणि फायदा होतो का? 100% होतो. मग प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? प्रयत्न करायचे. तर आज फॉर लोअर इंटरेस्ट रेट. आज फॉर लोअर इंटरेस्ट रेट म्हणजे काय? तर बघा, वाय इट्स वर्क. तुम्ही बँकेत जायचंय आणि बँकेला म्हणायचंय की प्लीज माझा काही इंटरेस्ट रेट थोडासा कमी होत असेल तर बघा ना. बिकॉज मागचे 3-4 वर्ष झालेत. आता 3 महिने 2 महिने झाले असेल तर काही कमी नाही होणार. पण 3-4 वर्ष 5 वर्ष झाले असतील तुम्ही लोनचा ईएमआय पे करताय, तर बँकेला सुद्धा चांगलं नाही वाटणार की त्यांचा कस्टमर जावा. बँक डोंट वॉन्ट टू लूज गुड कस्टमर टू कॉम्पिटिटर. इफ युअर पेमेंट ट्रॅक रेकॉर्ड इज स्ट्रॉंग. जर तुम्ही मागच्या 5, 3, 4 वर्षापासून विदाउट बाउन्स, एकही ईएमआय बाउन्स झालेला नाहीये, छान पद्धतीने पेमेंट करताय, दे मे रिड्यूस युअर रेट ऑफ इंटरेस्ट. ते तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी करू शकतात जर तुम्ही व्हिजिट केली तर. त्यांना म्हणायचं आहे की मला प्लीज काही होत असेल तर काही रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून द्या, कारण मी मागच्या 1-1.5, 2-3 वर्षापासून छान पद्धतीने तुमचा ईएमआय पे करून राहिलेलो आहे. व्हॉट टू डू ऍट द ब्रांच. तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला काय म्हणायचंय किंवा काय करायचंय? तर पहिली आणि महत्वाची गोष्ट, टेक युअर लेटेस्ट पेमेंट स्टेटमेंट अँड क्रेडिट स्कोर रिपोर्ट. तुमचा लेटेस्ट पेमेंट स्टेटमेंट, जे काही तुम्हाला पगार वगैरे मिळतो किंवा जे काही तुम्ही होम लोन वगैरे पे करताय त्याचं स्टेटमेंट, त्याचसोबत तुमचा क्रेडिट स्कोर. तुम्हाला जर माहिती असेल तर ठीक आहे, माहिती नसेल तर ते लोक सुद्धा चेक करून देतात, जाऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट, पोलाइटली बोलायचंय. तिथे जाऊन भांडण नाही करायचंय की माझं होम लोन एवढं चालू आहे, प्लीज कमी करा ना. नाही, आपल्याला भांडण करायला नाही जायचं. आपल्याला पोलाइटली जाऊन म्हणायचंय, आज देम मला XYZ बँक XYZ पर्सेंटेज रेट देऊन राहिलेली आहे, आपल्याला सुद्धा तेवढेच रेट ऑफ इंटरेस्ट आपल्या होम लोनचे करता येईल का? लेट्स सी, तुमचं होम लोन सुरू आहे आयसीआयसीआय बँकेमध्ये आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9%. आणि HDFCचं तुम्हाला नाव घ्यायचंय आणि म्हणायचंय, किंवा HDFCला सुद्धा तुम्ही पहिले व्हिजिट करून बघू शकता. तुम्हाला म्हणायचंय की HDFC बँक मला 8.5% देतीये आणि आपल्या बँकेचे होम लोन रेट ऑफ इंटरेस्ट मला 9% मिळालेले आहे. कॅन वी रिड्यूस दॅट? आपण मॅच करू शकतो का त्या बँकेला आपले रेट ऑफ इंटरेस्ट? असं तुम्हाला पोलाइटली म्हणायचंय. आणि लेट्स सी ते लोक काय म्हणतात. जर त्यांनी केलं तर चांगलंच आहे. पण लक्षात घ्या, जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल, इफ युअर क्रेडिट स्कोर इज मोर दॅन 750, तर तुमचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी होण्याचे चान्सेस जास्त आहे. जर क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर चान्सेस कमी आहे. आता यांनी बेनिफिट काय होतो मी तुम्हाला सांगतोय. पॉसिबल आउटकम, इव्हन 0.5% जरी रेट ऑफ इंटरेस्ट आपला कमी झाला, तर 20 लाखाचं जर लोन असेल आणि ते जर तुम्ही 15 वर्षासाठी घेतलं असेल, तर करीबन 1.25 ते 1.5 लाख रुपयांनी इंटरेस्ट कमी होतो.
किती रुपयाचा फायदा होतो? 1.25 ते 1.5 लाख रुपयाचा फायदा होतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर सगळ्यांना प्लीज टाईप करा क्लिअर इन द चॅट बॉक्स. आणि पुन्हा मला सांगा, किती लोक बँकेत जाणार आहात, किती लोक यावर काम करणार आहात, किती लोक खरोखर आपल्या फायनान्शियल लाईफ बद्दल सिरियस होणार आहात. तुम्हाला जावं लागेल. मागच्या 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापासून आपण नोकरी करून राहिलो, बिझनेस करून राहिलोय, पैसा कमवून राहिलोय, पण कधी आपल्या फायनान्शियल लाईफसाठी टाइम काढला का? काढून बघा. ऑफिसमधून येता येता, जाता जाता एकदा बँकेत जाऊन बघा. फायदा तुमचा आहे. जर 1.5-2 लाखांनी जरी फायदा झाला तर खूप मोठा फायदा आहे, खूप मोठा फायदा आहे. क्लिअर आहे? देन रिक्वेस्ट कन्व्हर्जन फी रेट स्विच. हे काय असतं? रिक्वेस्ट कन्व्हर्जन फी रेट स्विच म्हणजे काय? व्हॉट इज दिस? बँक अलाउ यू टू शिफ्ट युअर एक्झिस्टिंग लोन टू करंट लोअर रेट बाय पेइंग वन टाइम प्रोसेसिंग और कन्व्हर्जन फी. म्हणजे काय? अशा काही स्कीम असतात बँकेत की थोडीफार फी भरल्यानंतर, लेट्स से की माझा रेट ऑफ इंटरेस्ट सुरू आहे 9%, आणि ते लोक म्हणून राहिलेत की तुम्ही एक काम करा, एक स्कीम सुरू आहे, तुमचा क्रेडिट स्कोर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, एक स्कीम सुरू आहे, त्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये भरावे लागतील आणि तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट 9% वरून 8.5% वर येईल. आता बघायला गेलो तर तुम्हाला भरायचे 5,000 आहे, बट रेट ऑफ इंटरेस्ट कमी जर झाला तर तुम्हाला 50,000, 1 लाख, 1.5 लाखाचा फायदा होतो. मग 5,000 भरायला परवडतात का? सांगा बरं मला. काय वाटतंय तुम्हाला? 5,000 भरून जर 50,000, 1 लाखाचा जर फायदा होत असेल तर ऑब्व्हियसली भरायला पडतात. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला बँकेत माहित होत नाही किंवा कोणी सांगत नाही, ज्या तुम्हाला मी इथे सांगून राहिलेलो आहे. म्हणून याचा अभ्यास करत चला. पैसा जिथे वाचतो तिथे वाचवा. फक्त सकाळी उठून डबा घेऊन दिवसभर कामाला जाऊन होणार नाहीये. बघा, सुरेश सरांनी 1.5 वर्ष झाले दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केलंय. सुरेश सर, फायदा किती रुपयाचा झाला? सुरेश नागने, फायदा किती रुपयाचा झाला? बेनिफिट किती रुपयाचं झालं अमाऊंट मध्ये? तर यांनी सुद्धा बेनिफिट होतं, राईट? तर अशा काही स्कीम असतात, फी भरायची जे काही त्याची असेल 5-10 हजार रुपये, आणि टोटल इंटरेस्ट आपला कमी होतो त्यांनी. पण सगळ्यांचंच होतं असं नाहीये. इट इज टोटली डिपेंड की बाबा तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे वगैरे वगैरे वगैरे. व्हॉट टू डू, करायचं काय आहे? तर गेल्यानंतर विचारायचं आहे की काय अशी स्कीम वगैरे आहे का, डिस्कस करायचं आहे, शांततेत पोलाइटली बोलायचं आहे. आणि त्यानंतर जर असेल अशी की स्कीम तर विचारायचं आहे, व्हॉट इज द कन्व्हर्जन फी टू अलाइन माय लोन टू युअर प्रेझेंट रेट ऑफ इंटरेस्ट, राईट? असं तुम्हाला विचारायचं आहे की बाबा काय फी आहे, जर मला रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून मिळत असेल किंवा अशी काही स्कीम असेल तर त्याची काय फी आहे, तिथे तुम्हाला विचारायचं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय एक्झाम्पल सोबत. एक्झाम्पल जर तुम्हाला म्हणतात ते की तुमची 10,000 रुपये फी आहे त्या स्कीम मध्ये जर तुम्ही गेलात तर, आणि 50,000 ते 1 लाख रुपये मध्ये तुमचा फ्युचरमध्ये तुमचा टोटल इंटरेस्ट रेट जर 0.5% कमी झाला तर तुम्हाला कमी पे करावं लागेल, 50,000 ते 1 लाख. काय वाटतंय, फायद्याची डील आहे का? तर 10,000 भरून जर 1 लाख रुपयाचा फायदा होत असेल तर चांगली डील आहे ना. 90,000 रुपयाचा फायदा आहे, राईट? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, खूप महत्वाच्या आहे, लाखो रुपये वाचवणारे आहे. नेक्स्ट आहे चेक फॉर हिडन इन्शुरन्स और ऍड ऑन. आपल्या पॉलिसीमध्ये खूप सारे हिडन इन्शुरन्स, काही ऍड ऑन ऍड केले असतात आपल्या होम लोन मध्ये. हे सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आता पहिला प्रश्न येतो की होम लोन घेताना इन्शुरन्स घ्यावा का? जर तुमच्याकडे स्वतःचा टर्म इन्शुरन्स नसेल तर घ्यावा, परंतु जर तुमच्याकडे स्वतःचा टर्म इन्शुरन्स असेल तर तुम्हाला होम लोन सोबत इन्शुरन्स घेणे कंपल्सरी आहे का? तर नाही. नाही, ठीक आहे? पण होम लोन कंपन्या तुम्हाला कंपल्सरी आहे म्हणून सांगणार.
काय कंपल्सरी आहे. त्यांना सिंपल म्हणायचं, मला मेलवर लिहून द्या की होम लोनची पॉलिसी सोबत इन्शुरन्स घेणं कंपल्सरी आहे. तुमच्याकडे नसेल टर्म इन्शुरन्स वगैरे, तर मग तुम्हाला घ्यावं लागतील, मग तुम्हाला ते बँक देईल, मग कंपल्सरी असेल. पण जर तुमच्याकडे असेल तर कंपल्सरी नाहीये. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता, म्हणू शकता की हे बघा, माझ्याकडे ऑलरेडी 1 करोडाचा टर्म इन्शुरन्स आहे, 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स आहे, त्याच्या कारणाने मला इन्शुरन्सची गरज नाहीये. तर हे का मॅटर करतं, तर बघा, समटाइम बँक्स क्लब इन्शुरन्स और सर्व्हिसेस पॅकेज विथ द लोन विच ऍड कॉस्ट. लोन देताना आपल्याला अशा काही सर्व्हिसेस, इन्शुरन्स ऍड करून देतात आणि त्याचं प्रीमियम एकदम घेऊन घेतात, 5-5, 3-3 लाख रुपये. किती जणांसोबत असं झालेलं आहे, प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स की सर एकदम मी असं प्रीमियम त्या पॉलिसीज मध्ये मला होम लोन देत नाही, असं अक्षरशः म्हणाले ते, जेपर्यंत पॉलिसी तुम्ही घेत नाही. तर असं खूप जणांसोबत झालं असेल, राईट. आणि असं होतं कारण आपल्याला माहिती नसतं आणि आपण त्या प्रभावात येऊन घेऊन टाकतो. घ्यायला पाहिजे का? जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर घ्यायला पाहिजे, जर असेल तर मग गरज नाहीये. काय व्हॉट टू डू? आस्क फॉर डिटेल ब्रेकअप. आताही तुम्ही गेलात तर विचारा तिथे गेल्यावर बँकेत, डिटेल ब्रेकअप मला सांगा, ईएमआय किती चाललाय, कन्फर्म देअर आर नो अननेसेसरी ऍड ऑन. त्यांना कन्फर्म करा त्यांच्याकडून की याच्या व्यतिरिक्त, ईएमआयच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही ईएमआय मध्ये, माझ्या लोन मध्ये काही ऍड ऑन, काही दुसरं सर्व्हिस वगैरे, काही इन्शुरन्स वगैरे ऍड नाही केलेला आहे ना, आणि जर केलाय तर किती रुपयाचा केलेला आहे हे आपल्याला माहिती नसतं, हे विचारणं गरजेचं आहे. जर ऍड ऑन ज्या गोष्टी गरजेच्या नाहीये त्या जर तुमच्या लोन मध्ये ऍड केल्या असतील, कॅन्सल ऑर ऑप्ट आउट ऑफ नॉन मॅन्डेटरी पॉलिसीज इफ देअर ओव्हर प्राइस. जर त्या महागड्या असेल, ओव्हर प्राइस असेल, तर त्या कॅन्सल करायला लावा किंवा त्यातून बाहेर निघा. ठीक आहे, तर हे तुम्हाला चेक करायचं आहे बँकेत जाऊन तुमच्या होम लोन मध्ये. नेक्स्ट आहे कन्सिडर अ बॅलन्स ट्रान्सफर इन बँक इफ बँक रिफ्यूज. कन्सिडर अ बॅलन्स ट्रान्सफर. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे कमी होत नसेल, सिबिल चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या असून सुद्धा जर तुमची बँक तुम्हाला रिफ्यूज करत असेल तर मग काय करायचंय, या बँकेतून दुसऱ्या बँकेत आपलं लोन शिफ्ट तुम्ही करू शकता. जसं की तुमचं बँक लोन चालू आहे आयसीआयसीआय बँकेत आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9%, मग जायचंय तुम्हाला एचडीएफसी कडे आणि एचडीएफसी ला विचारायचंय की माझं 20 लाखाचं लोन आहे, 9% आयसीआयसीआय मध्ये सुरू आहे, तुमच्याकडे जर मी ट्रान्सफर केलं तर किती रुपयामध्ये घ्याल, किती रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लावाल. जर त्यांनी म्हटलं तुम्हाला 8.5%, 8%, 1%, अर्ध्या पर्सेंटचा फायदा होऊन राहिलेला आहे, तर त्या बँकेतून या बँकेत आपलं लोन शिफ्ट करून घ्यायचंय. इफ युअर बँक डोंट रिड्यूस रेट, टेक देअर रिटर्न स्टेटमेंट. तुमच्या बँकेकडून तुम्ही रिटर्न स्टेटमेंट घेऊ शकता ऑफ रिफ्युजल अँड विजिट अनदर बँक टू ट्रान्सफर द लोन ऍट द लोअर रेट. तुमच्या बँकेकडून तुम्ही लेटर घेऊ शकता की नाही, आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट कमी करू शकत नाहीये, यू कॅन ट्रान्सफर युअर लोन इन अनदर बँक. तुम्ही दुसऱ्या बँकेत जाऊन व्हिजिट करून तिथे जर कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळू शकतो, लाखो रुपयाचा फायदा होतो. किती लोकांनी असं ऑलरेडी केलेलं आहे आणि आपला स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे आपल्या कम्युनिटीला जॉईन झाल्यावर. प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. त्याचसोबत द थ्रेट ऑफ ट्रान्सफर इट सेल्फ ऑप्टेन मेक्स युअर बँक कॉपरेट. आणि ट्रान्सफर करण्यासाठी मेक शुअर स्टील पोलाईट राहायचं आहे. तुमच्या बँकेने सुद्धा तुम्हाला कॉपरेट केलं पाहिजे त्या ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसमध्ये. ठीक आहे, त्यासाठी पोलाईट राहायचं आहे. बघा, आता या सगळ्या गोष्टी केल्याने काय फायदा होतो तुम्हाला मला सांगायला आवडेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहे बट खूप मॅटर करतात. मी तुम्हाला सांगतोय खूप मोठ्या गोष्टी आहे असं मी म्हणतो. तुम्हाला छोट्या वाटतात, आपण लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टींकडे, राईट. हा, याला ट्रान्सफर करायला सुद्धा फी लागते, बट माझं म्हणणं एकच आहे, जर 10,000 रुपये ट्रान्सफर करायला या बँकेतून त्या बँकेत फी लागत असेल, खर्च लागत असेल, आणि फायदा 1 लाखाचा होत असेल, 2 लाखाचा होत असेल, 3 लाखाचा होत असेल, तर चांगलं आहे ना. 10,000 रुपये देऊ 3 लाख रुपये सेव्ह करायला खूप टाइम लागतो, राईट. बघा, यातून पूर्ण सेव्हिंग काय होतंय, हाऊ मच मनी यू विल सेव्ह
जर 20 लाखाचं लोन असेल, 15 वर्षासाठी तुम्ही घेतलं असेल, 9% रेट ऑफ इंटरेस्ट असेल, ईएमआय असेल 20,285 रुपये, तर टोटल इंटरेस्ट जातो 16 लाख रुपये. किती? 16,51,000. ठीक आहे. किती जातो? 16,51,000 रुपये टोटल इंटरेस्ट जातो. आता याच्यामध्ये सेव्हिंग किती होते हे लक्षात घ्या. ऍट 8 जर 0.5% जरी तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला, 9%चा 8.5% इंटरेस्ट झाला, तर काय होतं? तुमचा ईएमआय 20,285 वरून 19,695 वर येतो. किती? 19,695 वर येतो. आणि टोटल तुमचा इंटरेस्ट जो 16,51,000 जाणार होता, तो 15,45,000 जातो. म्हणजे टोटल सेव्हिंग किती रुपये होते? लगभग तुमचा मंथली ईएमआय फक्त 590 रुपयांनी कमी होऊन राहिलाय. 20,285 वरून 19,695 होऊन राहिलाय. आणि टोटल तुमचा इंटरेस्ट पूर्ण ड्युरेशन मध्ये 15 वर्षातला सेव्ह होतो 1,06,000 रुपये. किती रुपये? 1,06,000 रुपये. एवढा फरक पडतो 0.5 नी इंटरेस्ट कमी झाला तरी. फायदा होईल, फायदा नाही होणार, टोटली डिपेंड तुमचा सिबिल स्कोर कसा आहे, तुम्ही जाऊन कशा पद्धतीने बोलता, तुम्ही डिस्कस कसं करता, या सगळ्या गोष्टींवर. राईट? नाहीतर मग गेला बँकेत, हॅलो कोण आहे इथला मॅनेजर, मला त्याच्याशी बोलायचंय, त्याला बाहेर बोलवा, उभं नाही करणार आपल्याला, आहे ना? असं नाही. पोलाइटली आणि छान पद्धतीने जाऊन डिस्कस केलं तर ज्या गोष्टी कधी कधी ओरड वारळ करून होत नाही, त्या गोष्टी शांततेने होतात म्हणतात. राईट? म्हणून होम लोन तर तुमचंच आहे. फायदा जर होत असेल तर तो आपल्यालाच आपला करून घ्यायचा.